नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। सिडकोच्या घरांच्या किमती या 10% कमी करण्यात आल्यानंतर लगेचच 19,000 घरांच्या सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली। रजिस्ट्रेशनला सुद्धा सुरुवात झाली, पण ही घरे कोणत्या ठिकाणी आहेत याबद्दल काही माहिती नव्हती। तसेच माहिती पुस्तिका सुद्धा सिडकोकडून देण्यात आलेली नव्हती, पण आता सिडकोकडून माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ही माहिती पुस्तिका कशी पाहायची, डाउनलोड कशी करायची, त्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे, कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे आहेत, त्या घरांचं ठिकाण काय आहे, त्या घरांचं क्षेत्रफळ, त्या घरांच्या किमती काय आहेत आणि या सर्व घरांचं लोकेशन किंवा या ठिकाणी कसं पोहोचता येईल नवी मुंबई विमानतळापासून। तसेच लॉटरीमध्ये जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या प्रकल्पामध्ये काय सोयीसुविधा आणि काय वैशिष्ट्य आहेत त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। सिडकोच्या घरांच्या किमती या 10% कमी करण्यात आल्यानंतर सिडकोकडून लागोपाठ 3 लॉटरीया जाहीर करण्यात आल्या, पण या 3ही लॉटरीला माहिती पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती। रजिस्ट्रेशनची प्रक्रियाही सुरू झाली होती, पण यामधील घरे, त्यांचं क्षेत्रफळ, त्यांच्या किमती, तसेच ही घरे कोणत्या ठिकाणी आहेत याबद्दलची माहिती पाहण्यासाठी सर्व अर्जदार माहिती पुस्तिकेची वाट पाहत होते। पण आता सिडकोकडून 19,000 घरांसाठी जी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, माझ्या पसंतीचे सिडकोचे घर, आणि यामध्ये तसेच 9,883 जे गेल्या लॉटरीमधील विजेते होते त्यांनी घरं सरेंडर केली होती, त्यांच्यासाठी सुद्धा आणखी एकदा घर निवडण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली। सिडकोकडून आता यासाठी माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही माहिती पुस्तिका कशी पाहायची, त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे आणि घरांचं क्षेत्रफळ, घरांच्या किमती, त्यांचं ठिकाण आणि एकूण किती सदनिका या प्रत्येक उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा गुगलवरती जाऊन www.sidcohomes.com या संकेतस्थळावरती क्लिक करायचं आहे। या संकेतस्थळावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। यामध्ये हा एक छोटासा बॉक्स दिलेला आहे, यावरती क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचं हे पेज ओपन होईल। यामध्ये माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात माझ्या पसंतीचे सिडकोचे घर, 9,249 नवीन सदनिकांचा समावेश, तसेच यापूर्वी फक्त घरांचे पर्याय मिळालेल्या 9,883 अर्जदारांसाठी पुनश्च सुवर्णसंधी। तसेच या व्हिडिओमध्ये आपण 9,249 जी घरे होती ही कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं क्षेत्रफळ, त्यांच्या घरांच्या किमती काय आहेत याबद्दलची माहिती पाहूया। माझा फर्स्ट चॉईस माझ्या पसंतीचे सिडकोचे घर योजनेचे वेळापत्रक ही KYC नोंदणी विंडो ही 14 जानेवारी 2026 पर्यंत आहे। तसेच या ठिकाणी एक दिलेले आहे की ऑक्टोबर 2024 योजनेअंतर्गत ज्यांनी आपले घर परत केले आहे असे अर्जदार 20 डिसेंबर 2025 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये संमती देऊन आपले वाटप झालेले घर कायम ठेवू शकतात। ही एकदाच मिळणारी संधी आहे। पात्रता तपासण्यासाठी त्यांनी आपल्या खात्यात लॉग इन करून संमती नोंदवायची आहे। आता आपण ही माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची, कशी पाहायची त्याबद्दलची माहिती घेऊया। याच पेजवरती सर्वात खाली जायचं आहे। असं थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लिंक डाउनलोड कायदेशीर सिडको होम्स ॲपसाठी स्कॅन करा व सिडको ॲप डाउनलोड करा। डाउनलोड यामध्ये ऑनलाईन नोंदणी पुस्तिका यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। यामध्ये हे अशा प्रकारचं 35 पानाचं माहिती पुस्तिका आहे। PMAY अंतर्गत 2.5 लाख रुपयांचे अनुदान आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध, सिडको शहराचे शिल्पकार, तसेच माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये माझ्या पसंतीचे सिडकोचे घर योजना या ठिकाणी हे दिलेलं आहे। माहिती पुस्तिका डिसेंबर 2025 या ठिकाणी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे। यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरती सुद्धा जाऊ शकता। यानंतर सिडको महागृहनिर्माण योजना
त्याबद्दलचं या ठिकाणी माहिती दिलेलं आहे. या ठिकाणी खूप चांगले फोटोज आणि माहितीसुद्धा दिलेली आहे. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांचा शुभ संदेश या ठिकाणी दिलेला आहे. हा जो फोटो दिसत आहे हा नवी मुंबई विमानतळाचा आहे. यानंतर या ठिकाणी अनुक्रमणिका दिलेली आहेत, म्हणजे कोणत्या पानावरती तुम्हाला काय पाहता मिळणार आहे. यानंतर सिडको महागृहनिर्माण योजना डिसेंबर 2025 प्रकल्प तपशील त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. की आपण पुढे जाऊन माहिती पाहूया. सध्या या बुकलेटमध्ये काय माहिती दिलेली आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. यानंतर प्रकल्प तपशील हे महारेराचे या ठिकाणी नंबर दिलेले आहेत. प्रत्येक प्रकल्पाचा यावरती स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्या प्रकल्पाची इन डिटेल माहिती मिळेल. यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय सानिध्यात म्हणजे कोणत्या ठिकाणाहून हे प्रोजेक्ट किंवा हे प्रकल्प किती लांब आहेत. यानंतर प्रकल्पामधील सुविधा, सिडको महागृहनिर्माण योजना गट यामध्ये कोणकोणते गट आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गट या 2 गटासाठी पात्रता निकष काय असणार आहेत. यानंतर सामाजिक प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गासाठी एकूण किती आरक्षण दिलेलं आहे, सर्वसाधारण अटी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि अत्यल्प उत्पन्न घटकासाठी. त्यानंतर इतर अटी काय असणार आहेत. बुकिंगची पद्धत काय असणार आहे, बुकिंग कसं करायचं आहे, घरांची बुकिंग याबद्दलची सुद्धा या ठिकाणी संपूर्णतः माहिती दिलेली आहे. यानंतर ऑनलाईन नोंदणी KYCची पद्धत काय असणार आहे त्याबद्दलची सुद्धा सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे. कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, यांचे टप्पे काय आहेत, तुमच्या पसंतीचे स्थळ, टॉवर आणि मजला क्रमांक तो कसा निवडायचा आहे त्याबद्दलची सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सोडत प्रक्रिया आणि त्याचा क्रम कसा होणार आहे. सिडकोची आत्तापर्यंतची सर्वात चांगली आणि सुंदर माहिती पुस्तिकाही तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये वेगवेगळे फोटोज आणि वेगवेगळ्या माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर देयकाच्या अटी व शर्ती काय असणार आहेत, परिशिष्ट कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. यानंतर फॉर्म्स आणि हे प्रतिज्ञापत्र दिलं आहे. EWS गटासाठी कोणतं प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. त्यानंतर हे LIG उत्पन्न गटासाठी जे आहे ते द्यायचं आहे. आता आपण या लॉटरीमधील घरे कुठे आहेत, त्यांच्या किमती काय आहेत, त्यांचं क्षेत्रफळ काय असणार आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया. स्थळ, प्रकार, यानंतर रेराचं चटई क्षेत्रफळ हे चौरस मीटरमध्ये दिलेलं आहे. चटई क्षेत्र हे चौरस फुटामध्ये सुद्धा दिलेलं आहे. यानंतर टॉवरची संख्या, त्यानंतर एकूण किती सदनिका उपलब्ध आहेत आणि त्यांच्या किमती काय आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. खारघर पूर्व तळोजा सेक्टर 28 या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी जे चटई क्षेत्रफळ आहे 26.86 ते 27.09 पर्यंत असणार आहे चौरस मीटर आणि 322 स्क्वेअर फूट असणार आहे. या ठिकाणी 11 टॉवर आहेत, त्यापैकी एकूण 99 सदनिका या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर घरांच्या किमती या 22,60,000 रुपये एवढी आहे. खारघर पूर्व तळोजा सेक्टर 39 यासाठी सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी यामध्ये चटई क्षेत्रफळ हे 27.47 चौरस मीटर ते 27.56 चौरस मीटर म्हणजेच 322 स्क्वेअर फूट असणार आहे. या ठिकाणी एकूण 41 टॉवर आहेत. तर त्या 41 टॉवरमध्ये 4,599 सदनिका या उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत ही 23,50,000 रुपये एवढी आहे. खारघर बस डेपो या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 27.10 ते 27.12 चौरस मीटरपर्यंत आहे आणि स्क्वेअर फूटमध्ये हे 322 स्क्वेअर फूट असणार आहे. या ठिकाणी एकूण 10 टॉवर असून एकूण 191 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आली. घराची किंमत ही 43.50 लाख एवढी आहे. खारकोपर 2A या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 27.18 ते 27.47 चौरस मीटर म्हणजेच 322 स्क्वेअर फूट एरिया. या ठिकाणी एकूण 3 टॉवर असून 17 सदनिका आहेत. तर यांचं किंमत ही 34.80 लाख रुपये एवढी आहे. खारकोपर 2B आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी या ठिकाणी चटई क्षेत्रफळ हे दोघांचं सुद्धा सेमच आहे, स्क्वेअर फूटसुद्धा सेम आहे. या ठिकाणी एकूण 15 सदनिका उपलब्ध असून या घरांच्या किमतीसुद्धा 34,80,000 रुपये एवढे आहेत. कळंबोली बस डेपो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी घरांचं रेरा चटई क्षेत्रफळ हे 27.10 चौरस मीटर ते 27.12 चौरस मीटर एवढं असून या ठिकाणी सुद्धा स्क्वेअर फूटमध्ये 322 स्क्वेअर फूट आहे आणि या ठिकाणी एकूण 151 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि घरांचं चटई क्षेत्रफळ हे 37.70 लाख एवढं असणार आहे. यानंतर बामणडोंगरी या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 27.12 ते 27.49 चौरस मीटरपर्यंत एवढं क्षेत्रफळ आहे. तर स्क्वेअर फूटमध्ये हे 322 होतं आणि या ठिकाणी एकूण 144 सदनिका आहेत. तर घरांची किंमत ही 70 लाख एवढी आहे.
त्यानंतर खारघर पूर्व तळोजा सेक्टर 37 या ठिकाणी अल्प उत्पन्न गट ए यामध्ये घरांचं चटई क्षेत्रफळ हे 33.69 ते 34.85 चौरस मीटर एवढं आहे, तर स्क्वेअर फूटमध्ये 398 एवढं होतं. या ठिकाणी 38 सदनिका उपलब्ध असून या ठिकाणच्या घरांच्या किमती या 30,80,000 एवढ्या आहेत. पनवेल पश्चिम बस टर्मिनस या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 27.10 ते 27.12 चौरस मीटर म्हणजेच 322 स्क्वेअर फूट असून या ठिकाणी एकूण 6 सदनिका आहेत, तर यांच्या किमती या 40,60,000 रुपये एवढी आहे. खारघर बस टर्मिनस या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत त्यांचं चटई क्षेत्रफळसुद्धा 27.10 ते 27.12 एवढंच आहे आणि स्क्वेअर फूटमध्ये हे 322 होतं. या ठिकाणी फक्त 2 सदनिका आहेत, तर या घरांचं किंमत ही 43.50 लाख एवढी आहे. मानसरोवर रेल्वे स्टेशन अल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच 27.10 ते 27.12 आणि स्क्वेअर फूटमध्ये हे 322 या ठिकाणी 21 सदनिका उपलब्ध असून घरांची किंमत ही 37.70 लाख एवढी आहे. खांदेश्वर रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुद्धा सेमच घराचं क्षेत्रफळ असणार आहे आणि अल्प उत्पन्न गटासाठी या ठिकाणी एकूण 49 सदनिका उपलब्ध आहेत, तर घरांची किंमत ही 42 लाख रुपये एवढी आहे. खारकोपर सेक्टर 16 भूखंड क्रमांक 3 या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 27.18 ते 27.48 चौरस मीटर आणि स्क्वेअर फूटमध्ये हे 322 होतं आणि या ठिकाणी एकूण 277 सदनिका या उपलब्ध आहेत आणि या घरांच्या किमती या 36,30,000 रुपये एवढी आहे. वाशी ट्रक टर्मिनल अल्प उत्पन्न गटासाठी 27.10 ते 27.12 चौरस मीटरपर्यंत त्याचं क्षेत्रफळ म्हणजेच 322 स्क्वेअर फूटचं घर आहे आणि या ठिकाणी 524 सदनिका उपलब्ध असून घरांच्या किमती या 66.70 लाख रुपयेपर्यंत आहेत. यानंतर खारघर स्टेशन अल्प उत्पन्न गट बी आणि चटई क्षेत्रफळ हे 47.23 चौरस मीटर एवढं असून या ठिकाणी जे स्क्वेअर फूटमध्ये येतं ते 540 स्क्वेअर फूट आहे आणि या ठिकाणी एकूण 74 सदनिका उपलब्ध असून 87.50 लाख एवढे या घरांची किंमत असणार आहे. खारकोपर P3 विस्तार या ठिकाणी अल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट बी या दोन्हीसाठी सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत त्यांचं क्षेत्रफळ हे 27.12 ते 27.49 चौरस मीटर एवढं आहे आणि या ठिकाणचं स्क्वेअर फूटमध्ये हे 322 होतं. या ठिकाणी 723 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, पण याच्या किमती लवकरच जाहीर केल्या जातील असं सांगण्यात आलेलं आहे. खारकोपर या ठिकाणी अल्प उत्पन्न बी गटासाठी जी घरे आहेत ती 50.67 ते 52.38 स्क्वेअर मीटर एवढी असणार आहे चौरस मीटर. यांचं स्क्वेअर फूटमध्ये 540 स्क्वेअर फूटची ही घरे आहेत. या ठिकाणी एकूण 1400 म्हणजेच 1425 सदनिका आहेत. याच्यासुद्धा किमती लवकरच जाहीर केल्या जातील. यानंतर खारकोपर पश्चिम या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 27.18 ते 27.48 पर्यंत आहे म्हणजेच 322 स्क्वेअर फूट असून या ठिकाणी 896 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि घरांच्या किमती यासुद्धा लवकरच जाहीर केल्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी एकूण 9,249 ज्या नवीन सदनिका आहेत ही त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तसेच या ठिकाणी एक टिपसुद्धा दिलेली आहे. अस्वीकरण कार्पेट क्षेत्रामध्ये बाल्कनी आणि ड्राफ्ट क्षेत्राचा जिथे लागू असेल तिथे समावेश आहे. रेरा कार्पेट क्षेत्र करारपत्रामध्ये नमूद केले जाईल. उदाहरणतः इरादापत्र, वाटपपत्र आणि करारपत्र यामध्ये ही सर्व माहिती सांगण्यात येईल असं सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि या घरांच्या नवीन किमती कधी जाहीर केल्या जातील याकडे आपलं लक्ष असणार आहे आणि या जशा जाहीर होतील तेव्हा आपल्यामार्फत या आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.